नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री संत श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आजोळ श्री क्षेत्र लोहगाव येथील संत तुकाराम महाराज मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आजोळ क्षेत्र लोहगाव या ठिकाणच्या मंदिराला भेट देण्यासाठी आपण कसे जाल? प्रथम आपण सर्वसाधारणपणे पुण्यावरून विश्रांतवाडीपर्यंत जा. तेथून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती श्री क्षेत्र लोहगाव आहे. या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा PMT गाडीने जाऊ शकता. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे आजोळ पुणे जिल्ह्यातील लोहगाव हे आहे. तेथे त्यांचे आजोळचे लोक त्यांना खूप प्रेम देत असत. त्यामुळे ते देहूपेक्षा लोहगावातच जास्त वेळ घालवत असत. त्यांची सासूरवाडी देखील लोहगाव येथेच होती आणि त्यांच्या सर्वाधिक कीर्तने याच गावात झाली आहेत असे जुन्या लोकांच्याकडून सांगितले जाते. लोहगाव हे संत तुकाराम महाराजांचे आजोळ आहे आणि तुकोबांचा या गावाशी खास संबंध होता. तुकाराम महाराज नेहमी लोहगावला येत असत. याचा उल्लेख महिपती बाबांनी त्यांच्या भक्तिविजय या ग्रंथात केला आहे. या ग्रंथात संत तुकाराम महाराज लोहगावला आल्यावर ज्या शिळेवर बसून स्नान करीत त्या शिळेचे विशेष वर्णन केलेले आहे. सद्गुरू वीरनाथ महाराज औसेकर आणि त्यांच्यासोबतच्या 101 वारकरी मंडळींनी आळंदीहून लोहगाव गाठले. संत तुकाराम महाराजांच्या आजोळविषयी आणि त्यांच्या स्नानाविषयी शिळेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी वयोवृद्ध ग्रामस्थांशी संवाद साधला. मात्र त्या शिळेचे ठिकाण कोणालाही माहीत नव्हते. यावरून सद्गुरू वीरनाथ महाराजांनी गावातील कुंभाराच्या घरात असलेल्या मातीच्या भांड्याचे चक्र दाखवत सांगितले की त्या चक्राच्या खाली जमिनीत 8 गज अंतरावर ती शिळा दडलेली आहे. वीरनाथ महाराजांचे हे बोल ऐकून काही जणांनी शंका घेतली आणि विचारले, जर शिळा सापडली नाही तर काय कराल? यावर वीरनाथ महाराजांनी उत्तर दिले, जर शिळा सापडली नाही तर मला दंड करा आणि गावातून हाकलून द्या. ग्रामस्थांनी त्यांच्याद्वारे सांगितलेल्या ठिकाणी खणायला सुरुवात केली आणि त्यांच्या कथनाप्रमाणे 8 गज अंतरावर शिळा आढळून आली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मंदिर उभारले, जे आजही लोहगावात पाहता येते. वीरनाथ महाराजांचा काही काळ लोहगावात मुक्काम होता. जेव्हा ते नीलावती म्हणजेच निलंगा येथे जाण्यास निघाले तेव्हा ग्रामस्थांनी त्यांना काही दिवस अधिक राहण्याची विनंती केली. परंतु वीरनाथ महाराजांनी सांगितले की आदिनाथ षष्ठीचा उत्सव जवळ आला आहे आणि त्यासाठी त्यांना नीलावतीला जावे लागेल. ग्रामस्थांच्या आग्रहामुळे आदिनाथाचा प्रसाद पालखीसह लोहगावात आणण्यात आला आणि लोहगावातच नाथषष्ठीचा उत्सव साजरा करण्यात आला. पुढील 3 वर्षे हा उत्सव लोहगावातच पार पडला. यावेळी
आळंदीचे हैबत बाबा देखील उपस्थित होते असा उल्लेख वीरनाथ महाराज चरित्र ग्रंथात आढळतो. आपण विश्रांतवाडीहून गणेश मंदिरापासून धानोरी रस्त्याने 5 किलोमीटर वर असलेल्या लोहगावच्या या लोहगाव बस स्टँड व पोलीस स्टेशनजवळील भक्ती शक्ती चौक लोहगाव या चौकातून आतमध्ये जा. गावातील काही ग्रामस्थ असे म्हणतात की लोहगावात कुठूनही प्रवेश केला असता आपणास श्री हनुमान मंदिरे दिसतात. आज अशी 3 हनुमान मंदिरे लोहगावात आहेत. ती हनुमान मंदिरे आपण लोहगावात आल्यानंतर पाहू शकता. आज दिनांक 31/7/2025 रोजी गुरुवार असल्याने वाटेतच एका औदुंबर झाडाखाली श्री गुरुदेव दत्तात्रय मंदिर दिसले. तेथे थांबून मी श्री गुरुदेव दत्तात्रय यांचे मनोभावे दर्शन घेतले आणि पुढे संत तुकाराम महाराज मंदिराकडे निघालो. श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज आजोळ लोहगाव मंदिराजवळील श्री हनुमान मंदिर मला दिसले. तेथे मी श्री हनुमान व श्री शनिदेवांचे मनोभावे दर्शन घेतले. श्री हनुमान मंदिराला लागूनच असलेल्या श्री लांजाई देवीचेही मी मनोभावे दर्शन घेतले आणि पुढे निघालो. श्री हनुमान मंदिर व श्री लांजाई देवी मंदिराच्या बाजूलाच असणाऱ्या श्री संतोषी माता मंदिरात जाऊन मी संतोषी माता देवीचे मनोभावे दर्शन घेतले. हे संतोषी माता मंदिर लोहगाव येथेच आहे. श्री हनुमान मंदिराजवळच श्री महादेवाची पिंड आहे. मी मंदिराबाहेरूनच पिंडीचे दर्शन घेतले. याच परिसरात श्री हनुमान व शनी मंदिर, श्री लांजाई देवी मंदिर, श्री संतोषी माता मंदिर, श्री महादेव मंदिर अशी मंदिरे ओळीने आहेत. या 5 मंदिराच्या परिसरात कपिला गाई व तिचे वासरू यांचे सुंदर असे मूर्तिशिल्प आहे. येथे अनेक लोक हे मूर्तिशिल्प पाहावयास थांबतात. मी माझी गाडी या कमानीबाहेर लावूनच या कमानीतून आत प्रवेश केला. या कमानीवरती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर आजोळ श्री क्षेत्र लोहगाव असे लिहिले असून या कमानीच्या वरती संत तुकाराम महाराज यांचे मूर्तिशिल्प आहे. हे मूर्तिशिल्प पुढून आणि मागून असे दिसते. मुख्य मंदिर परिसरात एका मोठ्या झाडाखाली पारावर एक दगडी विरगळ ठेवलेली दिसली. या विरगळच्या बाजूलाच झाडाला किंवा झाडाच्या खोडाला नैसर्गिक श्री गणपतीच्या मूर्तीचा आकार प्राप्त झालेला आहे असे मला जाणवले. ही एक नैसर्गिक किमयाच आहे. आपण या मंदिर परिसरात येऊन ही किमया पाहू शकता. या मंदिरासमोर एक सार्वजनिक विहीर आहे आणि ही विहीर वरून तारेने झाकण लावून बंद केलेली आहे. मंदिरासमोर हे एक तुळशी वृंदावन आहे. या तुळशी वृंदावनाला दगडी कट्टा असून समोरून वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मुख्य मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दगडी हत्ती आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर मंदिरातील प्रशस्त असा भाग व समोरील गाभाऱ्यातील मूर्त्या आपणास दिसतात. प्रथम आपण या पितळी कासवाचे व दगडी पादुकांचे दर्शन घेऊनच पुढे जाऊया. मुख्य गाभाऱ्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची
प्रसन्न अशी मूर्ती आपणास समोर दिसते. या मूर्तीचे आपण दर्शन घेऊया. संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीच्या बाजूलाच लाकडी श्री गणपतीची उभ्या राहिलेल्या अवस्थेत सुंदर अशी मूर्ती आहे. श्री गणपतीचे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. श्री गणपतीच्या मूर्ती पाठीमागे आपणास संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती दिसते. त्या मूर्तीचे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीच्या पाठीमागे श्री विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती आहे. आपण श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती यांचे दर्शन घेऊन तसेच पुढे जाऊया. आता आपण संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊया आणि गाभाऱ्यातून बाहेर येऊया. दरवाजावर 2 द्वारपाल पताका घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. वरती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर आजोळ ट्रस्ट श्री क्षेत्र लोहगाव अशी पाटीसुद्धा लावलेली दिसत आहे. मंदिरात संत तुकाराम महाराज व त्यांचे टाळकरी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज असे शिल्प आपणास दिसत आहे. संत तुकाराम महाराज यांना त्यांच्या गाथा श्री भगवंत पांडुरंग देतानाचे शिल्प आपणास समोर दिसत आहे. याच पादुकाचे दर्शन घेऊन आज तुकाराम महाराज ज्या शेळीवर बसले तेथेही जाता येते असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. या मंदिरात संत तुकाराम महाराज कीर्तन करताना दिसत आहेत. त्यांच्या पाठीमागे त्यांचे 14 टाळकरी दिसत आहेत. त्यापैकी शिवबा कासार, कोंडोपंत लोहकरे, कोणबा पाटील, नावजी माळी आणि सोनबा ठाकूर हे 5 टाळकरी फक्त लोहगावचेच होते. परंतु या गावकऱ्यांची अशी खंत आहे की सध्या कीर्तनात टाळकरीच उपलब्ध होत नाहीत. याच चित्रामध्ये खाली छत्रपती शिवाजी महाराज, रामेश्वर भट्ट व अडबंग बाबा हे दिसत आहेत. वरील चित्र पहा. या चित्रामध्ये संत तुकाराम यांच्या अंगावरती गरम पाणी टाकलेले दिसत आहे. तुकाराम महाराजांचा अभंग जळो माझी काया लागता ओणवा धावरे केशवा माय बापा 4 हाड कडत पाणी तापोनी तिने ठेविले सदनी घरी तुकवासी भांडू घेऊनी कपट्याची कळेना. जगद्गुरू संत तुकोबाची कीर्तने लोहगावात जशी वाढत होती तशी गर्दी होत होती. शिवबा कासार हे जगद्गुरू तुकोबारायाचे मुख्य टाळकरी होते. श्री क्षेत्र लोहगावात त्यांचा कासारवाडा सध्याचा शिळाचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. ते सतत सद्गुरू तुकोबारायांच्या सहवासात राहत होते. त्यामुळे त्यांच्या पत्नीने अंजनीबाईने तुकाराम महाराजांमुळे माझा पती प्रपंच कामधंदा सोडून भजनाच्या नादाला लागला ते तिला आवडत नसे. याच द्वेषबुद्धीने एकदा तिने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना न्यारीसाठी घरी बोलावले आणि दारात आंघोळीसाठी शिळेवर बसवून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळते गरम पाणी टाकले. यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला. भक्त वत्सल पांडुरंगाने शीतल अमृताचा वर्षाव करून तो दाह शांत केला. जगद्गुरू संत तुकाराम
महाराज यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट शिवबा कासार यांच्या पत्नीच्याच शरीराचा दाह सुरू झाला. तिने अनेक उपाय केले, पण दाह काही केल्या कमी होईना. तिने आपल्या पतीला सांगितले व तिचा पती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांकडे येऊन त्यांना म्हणाला, महाराज यावर उपाय सांगा. तेव्हा जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी त्याला सांगितले की तिने जिथे मला अंगावर गरम पाणी ओतले त्या ठिकाणची चिखलमाती ही तिच्या अंगावर लाव, म्हणजे तिचा दाह शांत होईल. त्याप्रमाणे तिने तेथील चिखलमाती आपल्या अंगाला लावली आणि ताबडतोब दाह कमी झाला. दाह शांत झाला. हे ठिकाण म्हणजे सध्याचे कोपरआळीतील शिळा मंदिर होय. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपणाला शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.